ठरल्यानंतर ब्रायडल स्किन प्रेप कसं करावं? हॅलो ब्राइड्स, आज आपण बोलणार आहोत ब्रायडल स्किन प्रेप विषयी, म्हणजेच तुमचं लग्नाआधीचं स्किन प्रिपरेशन रुटीन. मेकअप कितीही सुंदर असला तरी त्वचा जर स्वच्छ, सुदृढ आणि ग्लोईंग नसेल तर तो लुक उठून दिसतच नाही. म्हणूनच मेकअपपेक्षा आपली नॅचरल स्किन हेल्दी करणं ही आपली खरी तयारी आहे. ज्यामुळे मेकअप तर छान होईलच, पण विदाऊट मेकअप पण आपली स्किन ग्लोईंग आणि हेल्दी दिसेल. चला तर मग काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. नंबर 1, सकाळ संध्याकाळ चेहरा स्वच्छ धुणं. म्हणजेच काय तर फेस क्लिन्झिंग करणं. फेस क्लिन्झिंगसाठी तुमच्या त्वचेप्रमाणे सौम्य फेस वॉश वापरा. यामुळे त्वचेतील घाण, तेल आणि डेड स्किन रिमूव्ह होईल. यानंतर टोनिंग. क्लिन्झिंग नंतर टोनर लावणं खूप गरजेचं आहे बरं का. हे स्किनचे पोर्स टाईट करतं आणि पीएच बॅलन्स राखतं. यानंतर येतं मॉइश्चरायझिंग. आपली स्किन कशीही असो, ड्राय, ऑइली किंवा कॉम्बिनेशन, कोणतीही स्किन असली तरी मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे. यामुळे स्किन हायड्रेटेड राहते. नंबर 4 आहे स्क्रबिंग. आठवड्यातून एकदा स्क्रब वापरल्याने चेहऱ्यावरची डेड स्किन निघते आणि चेहरा फ्रेश दिसतो. घरच्या घरी केलेला ओट्स, मध आणि थोडंसं दूध यांचा स्क्रबही उत्तम पर्याय आहे बरं का. 5 नंबर आहे होममेड फेस पॅक. आठवड्यातून 2 वेळा बेसन, हळद आणि दूध किंवा दह्याचा फेस पॅक लावा. यामुळे स्किन टोनही इव्हन होतो आणि नॅचरल ग्लोही मिळतो. शेवटची पण अत्यंत महत्त्वाची टिप म्हणजे जास्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा स्किनला काय सूट होतं ते ओळखा आणि तेच कंटिन्यू करा. लग्नाच्या अगदी शेवटच्या आठवड्यात काहीही नवीन ट्राय करू नका. तुमचा मेकअप परफेक्ट दिसावा त्यासाठी तुमची स्किन हेल्दी असणं आवश्यक आहे. आजपासूनच सुरुवात करा आणि काही शंका असतील तर खाली कमेंट करून मला DM करा.